वेळ पण राहतो ना की बाबा चांगलं पोहोचलं आहे. ही लग्नाचा विचार करते. बरोबर आहे. नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी कालच घरी आलो आहे आणि मी आज मम्माला आणि आजी या दोघींना सांगणार आहे की मी रायडिंग चूज केलं आहे म्हणून. आणि व्लॉग त्यांनी नाही बघितला, म्हणजे आईच्या लक्षात नाही राहत आईला की ब्लॉग बघायचं म्हणून. पण मम्मा दररोज व्लॉग बघते, पण मी मम्माला फोन करून सांगितलं की आजचा व्लॉग बघू नकोस म्हणून. सो त्यामध्ये तुला सरप्राईज आहे एक. सो आज सरप्राईज रिव्हील होणार आहे की काय सरप्राईज आहे आपण बघा. तर मला तुमच्या दोघींना सांगायचं एक गोष्ट. धक्का देणारे सांगू नकोस म्हणजे बाजूला. धक्का देणारे काय सांगणार अजून? काय वाटतं तुला, काय वाटतं धक्का देणारी काय गोष्ट? काय माहिती आता मी काय एवढं अजून अंदाज नाही बांधला. तरी आता तुला वाटलं ना की काहीतरी धक्का देण्यासाठी आहे? काहीतरी असेल. काय पण तरी असेल. हां काय माहिती नाही. दीदीला माहिती असेल. काय तू सांग ना. हो. तुला काय वाटतंय काय असेल? आई काय असेल धक्का देण्यासाठी? बरं सांग सांग. धक्का देणार लग्न करू. लग्न करून सांभाळायचं. मी आहे ना मी स्विच करतोय असं प्रोफेशन. तर मी IT कंपनी IT मध्ये जॉब नाही करणार, मी रायडिंग मध्ये करणार आहे. रायडिंग मध्ये तुला किती मिळणार ते मला दिसून. बघा आता तुझा मला संसार तू चालू केला पाहिजेस. ते आम्ही तुझ्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आमचा खर्च आहे, तुझा स्वतःचा खर्च आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुला करायच्या. तर तू कशा त्या पद्धतीने कशा आता मला सांगायचं हा, मी IT मध्ये जरी काम केलं ना, आता IT मध्ये असं नाही की IT मध्ये असं नाही की IT मध्ये सिक्युअर जॉब आहे. जर हे असेल, रिसेशन असेल, ले ऑफ आला तर IT मधून पण काढून टाकतो. हां, तर माझं असं आहे की मी IT मध्ये जरी असतो तरी मी 5 वर्ष काम करणार होतो. मी आयुष्यभर लॅपटॉपच्या समोर नाही बसू शकत. तर माझं असं आहे की मी 5 वर्ष IT मध्ये पेक्षा रायडिंग मध्ये करतो आणि रायडिंग मधनं मला IT पेक्षा 5 वर्ष तरी जास्त मिळते. 5 वर्षानंतर म्हणजे रायडिंग तर मी करणारच आहे, पण सोबत मी माझं म्हणणं होतं उलट जॉब कर तू रायडिंग कर, असं माझं म्हणणं होतं. उलट तू शनिवार रविवार रायडिंग कर. नुसतं एक करून हल्ली एक करून नाहीच करणार. एवढे महागाई नाही. हा, मी तेच सांगतो. IT जर मी केलं ना तर मला ते एकच करायला लागेल, मग दुसरं मला काही करता नाही येणार आहे. मी म्हणते तर शनिवार रविवार तू तसं नाही करून दे. तसं काय ते काय आपल्या काकाची कंपनी आहे काय? शनिवार रविवार ये तू, मी तुला तेवढे पैसे देतो असं थोडे असणार आहे. तेवढे न देऊन म्हणून मी म्हणते बाकीचं. IT तर ITच करायला लागणार आहे, मग तिथं मला दुसरं काहीच नाही करता येणार. पण मी जर रायडिंग केलं ना, पण रायडिंग मध्ये तुला किती मिळणार? रायडिंग मध्ये मला 5 वर्षात जर मी बघायला गेलं ना IT ह्याच्याप्रमाणे, तर मी रायडिंग मध्ये जास्ती कमवू शकतो. ह्याच्यात कसं ते वाढणार आहे का कशात? हा, वर्षाने प्रत्येकाचा पगार वाढतो. वर्षाला प्रत्येकाचा पगार वाढतो. त्याचा माझ्यावर किती वाढेल की मी किती चांगलं काम करतो त्याच्यावरती. 15 वर्षांनी जर IT मध्ये 2 लाख कमवत असतील तर तू 2 लाख कमवणारच का घोड्यात? बरं, आता मी घोडा नुसतं करणार नाहीये. मी घोड्यांसोबत माझ्याकडं व्लॉगिंग पण आहे. तिथून आयुष्य नाहीये रे, आयुष्य नाहीये ते बाळा. मग हेच तरी तुम्हाला कळत नाही. ते तिथे त्यांना काय वाटतं तिथे पैसेच नाहीयेत. तिथे पण आहेत पैसे. आपल्याला उत्पन्न किती मिळलं पाहिजे ह्याचा प्रश्न आहे. बाकीचं नाही. तू घोड्यात केलंस तर मला काय प्रश्न नाही. तू घोडा शिकवलास तरी. काही जर मी IT मध्ये गेलो नाही तर IT मध्ये मला नुसतं ITच करायला लागणार. मला दुसरं काहीच करता येणार नाही. तेव्हा त्याची किंमत पण जास्त वाढते. एक 4-5 वर्ष तू कमवावंस. अगं मग मी तेच म्हणतो. नाही IT मधनं एखाद्या बाहेरचा तुला ऑफर मिळाली चांगली, तर ऑफर मिळाली तर चांगलं तुला रायडिंग मधनं मिळाली तर ऑफर चांगली तर मिळू दे की. त्यात काय हा, मग रायडिंग मधनं आहे का काय स्कोप म्हणजे हा पुढे जायचं? त्यातलं आपल्याला नसतं. आताच्या काय परिस्थिती माहितीये का? आता तुला जॉब असणं पहिलं महत्वाचं आहे, निदान 4-5 वर्ष तरी. आता जॉब आहेच काय नाहीच IT मध्ये जॉब का नाहीये? कारण की भरपूर सगळेजण ITच करतात. मला सांग एक साधी गोष्ट, मार्केटमध्ये कांदा भरपूर आला, कांद्याची किंमत खाली बसणार.
इथं पण सेम आहे. आय टी मध्ये भरपूर लोक आहे, किंमत घसरणार प्रत्येकाची. हा, जेवढी कमी काम तुला करायचं तू झालं कर, पण तुला सांगितलेलं मी काय सांगितलं ते तुला बघ. आपल्याला कसं होतं आता बाबा आहे मुलगा आता IT मध्ये जॉबला आहे, हे आहे, हा कॅटेरिया पण राहतो ना की बाबा चांगल्या पोस्टला आहे. ही लग्नाचा विचार करते. हा, बरोबर आहे. पुढच्या पण गोष्टी आता विचारच हो, केल्या पण पाहिजे. पैसा बाबा असल्याशी IT मध्ये आहे. मतलब पैसा असल्याशी मतलब ते आहे. त्याचा तो विचार नको करू लागलाच. हम्म. ते ठीक, ते पुढच्या पुढे हा. आता काय विचार पैसे करतोय? असले ना कोणी पण हे करते. हल्ली सर्विस आहे का, ते कशात आहे? आणि हल्ली पैसा आहे का, घर केवढं आहे, गाडी कुठली, एवढंच बघ, बाकी काही बघत नाही. मला ते नाही, ह्याच्यात मिळू देत पैसे, त्याचं नाही मी म्हणत, हम्म. पण पुढे जाऊन ग्रोथ त्याची किती एवढं मला म्हणायचं की तुला कमीत कमी 1.5-2 लाख रुपये तुला त्यातनं इन्कम सोर्स पाहिजे, हम्म. तर ते पुढचे आपलं हे चालू राहतं. हम्म. मग तेवढं तरी तुला निदान ऍटलीस्ट पण मिळायला आता पाहिजे, मला त्याच्यावर सांगायला गेलं बघ. गेलं पाहिजे. आता मला सांग, मी पुढच्या 5 वर्षाचा विचार करतोय. हा, 5 वर्षामध्ये मी व्लॉगिंग जर केलं तर थोडं तर फरक तरी मला व्लॉगिंग मधून मिळतील. मी बिझनेस पण चालू केला काहीतरी. मिळतील म्हणून नाही, तुला फिक्स मिळत असेल तरच ते आता फिक्स असं तू सांगूच नाही शकत. काय मग तुला फिक्स काय, तू काय बसलाय कोणी आणि सांगा, हा तू तुला 1 लाख देतोस. रुपये तू महिन्याला कमवते आणि तुला उद्या सांगितलं येऊ नकोस, काय करणार आहे? काय करणार? नाही, ते आहे आताची स्थिती तशी आजची स्थिती मग. तशीच आहे. उलट तू साईडला जरा माझं म्हणणं तुझ्या- आहे, तुला आवडेल ते कर, फक्त व्यवस्थित जीवन जगासारखं कर. हा. नाहीतर नाही, मग मी नुसतं हायच चांगलं, काय मी उपयोग आहे? सर्वात जास्ती IT पेक्षा मी जास्ती चांगलं मी करू शकतो याच्यामध्ये. बरं, कर काय. डोक्यात तेच आहे, म्हणजे बाकीचं काय नाही. तू त्यात केलं मला काय असं आहे नाही, तुला आवड आहे त्यात तू आवडीने कर, त्याचं काही नाही, पण आपल्याला पैसा कमवायचा आहे. हम्म. एवढं मात्र डोक्यात आहे. जरा ते सांगतोय ना, मी काही चांगलं घर, प्रामाणिकपणे पण कमवायचे. प्रामाणिक पाहिजे. काय वाटतंय मग तुला? स्वतःचं घर घ्यायचं, गाडी घ्यायची. मी स्वतःचं चांगलं घर घेईन, गाडी घेईन. सो गाईज, तुम्ही आत्ता बघितलंच की मम्मा आणि आई दोघी पण कन्व्हिन्स आहेत. सो त्यांचा मेन मोटिव्ह हाच आहे की तू मेन पैसे कमावले पाहिजेत, एवढंच आहे. चांगल्या वेमध्ये तू पैसे कमावले पाहिजेत, बस. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. सो भेटत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट, बाय बाय.